जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाही आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात? आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय. हे म्हणतात सर सगळं आम्ही करू म्हणजे किती करू? कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. 8,000 म्हणतात, 10,000 म्हणतात. आमचं लाखोचं झालंय. ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाही आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. मला याने अटक करू द्या आता. हे तुम्हाला दारू पिऊन आला तसं म्हणणं आहे पोलिसांचं. असं म्हणणं आहे. मी म्हणतो ना मेडिकल करा आणि मला अटक करा म्हणे. मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तर मी घेईन. पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमचं चूक आहे का? मला आज यांच्या प्रशासन यांचं म्हणून हे का? माझी शेतातली बनी वाहून गेली, माझी जनावरं गेले, कोण देणार आहे का भरून? आणि असं नाही माझं एकट्याचं नाही, किती करणार आहेत. फक्त हे आश्वासनं असतात, कुणीही मदत देत नाही. देतात तुटपुंजी 5,000 2,000. मदत किती देणार आहे? आमची लाखोची नुकसान आहे. 1,000-2,000 रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषदेसमोर देणार. आणि मी आवाज फक्त विचारला सर किती जाहीर करा, तर ते म्हणलं की हे राजकारण आहे. मी राजकारण नाही आहे, मी सर्व काय म्हणतात पोलीस? काय म्हणतात तुम्हाला? पोलीस म्हणतात दादा चला मेडिकल करतो. मी जातो यांच्यासोबत मेडिकल. तुम्ही ड्रिंक केली का? केली आहे थोडी सकाळी, आता नाहीये. पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का? पण मी चुकीचं बोलतोय का? चुकीचं बोलतोय. मी प्रश्न विचारतोय ना, मी चुकीचं काही नाही बोलत. आता यांचं मेडिकल होणार आहे का? करू द्या, काय हरकत नाही. तुम्ही त्यांना घेऊन जाता पण विचार मला घेऊ दे. अटक करू दे मी मला. घेऊन जात नाही मेडिकल करतो बोलला. त्याला करते ते कोण तर काय माहिती का हे सगळे शेतकरी आहे ते. इथं काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून मी त्याला बाजूला घेत होतो, असं काही नाही.